आज आपण लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्सचा प्रॅक्टिस सेट 1.2 बघणार आहोत. प्रॅक्टिस सेट 1.2मध्ये आपल्याला दोन इक्वेशन दिले जातील. ते दोन्ही इक्वेशन आपण ग्राफिकल मेथडने सॉल्व करून एक्स आणि वायच्या व्हॅल्यू काढायच्या आहेत. ठीक आहे. तर आपण प्रॅक्टिस सेट 1.2 मधला पहिला क्वेश्चन आहे एक्स प्लस वाय इज इक्वल टू 3 आणि एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4. तर आपल्याला ही ॲक्टिव्हिटी कंप्लीट करायची आहे. एक्सचे व्हॅल्यू दिलेले आहे 3, इथं व्हॅल्यू काढायची वायची. सेकंडमध्ये 5, एक्सची व्हॅल्यू दिली, वायची व्हॅल्यू दिली 5, एक्सची व्हॅल्यू काढायची. थर्डमध्ये वायची व्हॅल्यू दिली 3, एक्सची व्हॅल्यू काढायची. सेम इकडे पण वायची व्हॅल्यू दिली 0, एक्सची काढायची. मायनस एक्सची व्हॅल्यू दिली -1, आपल्याला वायची काढायची. आणि एक्सचा 0 दिला आहे, वायचा -4 दिला आहे. ठीक आहे. आधी आपल्याला हे पूर्ण सॉल्व करावं लागेल. हे सॉल्व करून नंतर हे जे कोऑर्डिनेट येतील, म्हणजे तर कसं 0 आलं आहे, 0 आलं आहे, तर 0 - 4 आले, ते आपल्याला ग्राफमध्ये शो करून तिथनं एक लाईन मारून आपल्याला ते सॉल्व करायचं आहे. ठीक आहे. चलो आपण पहिलं बघूया ॲक्टिव्हिटी. तर एक्स प्लस वाय इज इक्वल टू 3. ठीक आहे. एक्स प्लस वाय इज इक्वल टू 3. पहिल्यांदा काय दिलं आहे, एक्स इज इक्वल टू 3 पुट करायचं. मग एक्सचं काय पुट करणार आपण 3. चल इथं लिहा फॉर एक्स प्लस वाय इज इक्वल टू 3 पुट एक्स इज इक्वल टू 3. मग इक्वेशन काय आहे, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 3. मग 3 प्लस वाय इज इक्वल टू 3. या एक्सच्या जागी मी काय लिहिलं 3. हा प्लसचा 3 इकडे गेला, मायनसचा 3 इकडं फक्त वाय उरला. 3 - 3 इज इक्वल टू वाय इज इक्वल टू 0. जेव्हा एक्स 3 असतो तेव्हा वाय काय येणार 0. म्हणून आपला एक्सचा कोऑर्डिनेट झाला 3, वायचा कोऑर्डिनेट झाला 0. ठीक आहे. सेम आता हेच इक्वेशन एक्स प्लस वाय इज इक्वल टू 3. आता वायच्या जागी पुट करणार आपण 5. आपल्याला दिलेला तो व्हॅल्यू पुट करायची. पुट वाय इज इक्वल टू 5. पुट वाय इज इक्वल टू 5. ठीक आहे. समजलं इथपर्यंत. मग एक्स प्लस 5 इज इक्वल टू 3. हा प्लसचे 5 तिकडे गेल्यावरती -चे 5. एक्स इज इक्वल टू 3 - 5. मग एक्स इज इक्वल टू -2. 5तून 3 गेले 2, पण 5 मोठे आणि त्याला मायनसचं साईन आहे म्हणून -चे 2. ठीक आहे. समजलं हे. मग जेव्हा वाय 5 असतो तो वाय एक्स किती आला आहे -2. मग कोऑर्डिनेट काय झाले -2 and 5. ठीक आहे. थर्ड आपण बघूया. थर्ड काय आपलं वाय इज इक्वल टू 3. सोल्युशन एक्स इक्वेशन तेच आहे आपलं. इक्वेशन काय आहे, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 3. ठीक आहे. एक्स प्लस वाय इज इक्वल टू 3 पुट वाय इज इक्वल टू 3. देन एक्स प्लस 3 इज इक्वल टू 3. ह्या वायच्या जागी मी 3 लिहिलं. एक्स इज इक्वल टू 3 - 3. मग एक्स इज इक्वल टू किती आला 0. किती आला 0. तो आपण इथे लिहूया. मग एक्सचा कोऑर्डिनेट काय झाला 0, वायचा कोऑर्डिनेट काय झाला 3. ठीक आहे. सेम मेथड आपण आता एक्स प्लस वाय इज एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4साठी यूज करणार. सेम इक्वेशन आहे. आता हे इक्वेशन आहे एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4. पुट वाय इथं वायची व्हॅल्यू 0 दिली ना, वाय इज इक्वल टू 0. एक्स - 0 इज इक्वल टू 4. -0 तर इकडे गेला, +चा 0 काय त्याचा उपयोग नाही होत नाही. मग एक्स इज इक्वल टू 4. एक्सची व्हॅल्यू किती आली 4. इथं आपण लिहू 4. मग आधी एक्सचा कोऑर्डिनेट असतो, मग नंतर ना वायचा. मग किती आलं 4, 0. सेकंड एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4 पुट एक्स इज इक्वल टू -1. ठीक आहे. समजलं इथपर्यंत. मग आपलं एक्सच्या जागा पुट करणार मी -1. -1 - वाय इज इक्वल टू 4. हा -चा 1 इकडे गेल्यावरती +चा 1. इकडे फक्त -चा वाय उरला. हा आधीपासून 4 होता, हा +चा 1 झाला. मग -चा वाय इज इक्वल टू 5.
पण व्हेरिएबल कधी पण मायनसमध्ये नसतो, म्हणून हे मायनसचा साईन मी -5ला देणार. मग तो -5 होणार. ठीक आहे. वाय किती आला? -5. आपल्याकडं एक्सचा कोऑर्डिनेट काय आहे? -1 आणि वायचा -5. सेम थर्डसाठी x - y = 4. थर्डचं करायची गरज नाही आहे, कारण की आपल्याला 0 आणि -4 आधीपासूनच दिलेले आहेत. मग हे आपले 2 झाले. 2 काय झाले? टेबल्स फॉर्म झाले. आपण एक ॲक्टिव्हिटी सॉल्व केली. आता आपल्याला काय करायचं आहे? आता हे जे टेबल्स आलेत, म्हणजे एक्सचा कोऑर्डिनेट 3, वायचं कोऑर्डिनेट 0, हे जे कोऑर्डिनेट आलेत ते आपल्याला ग्राफवरती शो करायचे. ठीक आहे. असा ग्राफ तुम्ही आखून घ्यायचा आहे. हा असतो एक्स ॲक्सिस, हा असतो वाय ॲक्सिस. तिथं दोन्ही इंटरसेक्ट करते ते असतं 0पासून उजव्या हाताला प्लस, 0पासून डाव्या हाताला मायनस, 0पासून वरती प्लस, 0पासून खाली मायनस. ठीक आहे. आणि नेहमी स्केल लिहायचं. स्केल ऑन बोथ ॲक्सेस 1 सेंटीमीटर = 1 युनिट. ठीक आहे. आता आपण 2 हे बघितले होते, 2 इक्वेशन होते. x + y = 3 आणि x - y = 3. त्याचे हे आपण सॉल्व करून कोऑर्डिनेट काढले होते एक्स आणि वायचे. इथे पण एक्स आणि वायचे कोऑर्डिनेट काढले होते. ठीक आहे. आता आपण ह्याच्यामधून बघून इथे पॉईंट्स मार्क करूया आणि ठीक आहे सॉल्व करूया. आता काय एक्सचा कोऑर्डिनेट काय? 3. पहिला असतो तो एक्सचा असतो 3, देन सेकंड असतो तो वायचा. एक्सचा काय आहे? 3, तो इथे, आणि वायचा 0 कुठे असणार? इथे. म्हणजे एक पहिला पॉईंट इथे आला 3,0. ठीक आहे. सेकंड आहे एक्सचा -2. एक्सचा -2 इकडे आणि वायचा +5. एक्सचा -2 इकडे आणि वायचा +5. ठीक आहे. दिसतंय तुम्हाला? हां. एक्सचा -2 आणि वायचा +5. -2 आणि +5 ते दोन्ही एकत्र इथे येणार. म्हणजे असं. ठीक आहे. आणि या पॉईंटला नाव द्यायचं -2, 5. थर्ड काय आपला? 0 आणि 3. आता एक्सचा 0, वायचा 3. तो पॉईंट कुठे येणार? इथं 0, 3. आता हे 3 पॉईंट भेटले. या 3 पॉईंटमध्ये जाणारी रेष काढायची आपल्याला. ठीक आहे. तर या 3 पॉईंटमध्ये जाणारी रेष काढू आपण. ठीक आहे. ही झाली रेष. या रेषेला त्या इक्वेशनचं नाव काय द्यायचं? इक्वेशनचं नाव द्यायचं. इक्वेशनचं होतं x + y = 3. ठीक आहे. आता सेकंड आपल्याला पॉईंट्स प्लॉट करायचे आहेत आणि त्यातनं जाणारी एक रेष काढायची. त्यासाठी बघूया. एक्सचा कोऑर्डिनेट होता 4 आणि 0. एक्सचा 4 इथं, 0 इथं, तो कोऑर्डिनेट येईल इथे 4 and 0. ठीक आहे. वायचा दुसरा होता -1 -5. एक्सचा -1, वायचा -5 इथे येणार. दोन्ही एकत्र मिठीचं करणार. ठीक आहे. दिसते -1 -5 आणि दुसरा होता 0 -4. 0 आणि -4. 0 एक्सचा इथं -4, तो पॉईंट इथे येणार. पॉईंटचे कोऑर्डिनेट लिहून घ्या 0 आणि -4. आता ह्यातून आणि ह्या पॉईंटमधनं. ठीक आहे. हा आणि ह्याच्यामध्ये जाणारी एक आपल्याला रेष काढायची. ठीक आहे. सरळ. ठीक आहे. समजली? या लाईनीला नाव द्या x + y = x - y
इज इक्वल टू 4. ठीक आहे, समजलं. आता हा आपण ग्राफ ड्रॉ केलेला आहे. समजलं प्रत्येकाला कसा ग्राफ ड्रॉ करायचा. ठीक आहे.